वेलकम आणि स्क्वेअर लीगचे पंच साईनाथ तुम्ही श्रीनाथजी पाटील यांना पाहता खऱ्या अर्थाने नामांकित पंच तुमचं देखील हार्दिक स्वागत करू आणि मॅचला लगेच सुरुवात करूया। गेम ऑन लेट्स प्ले। इथे आम्ही टाइम लगेच अलॉट करतोय खऱ्या अर्थाने 4:58 मॅच सुरू 4:58 आणि लगेच सामना सुरू। दोन्ही संघाला देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम्स ऑफ द गुड क्रिकेट। गेम ऑन। पहिलाच बॉल कट केला पॉइंटला डायरेक्ट हिटचा प्रयत्न या बॉल वरती धाव मिळतीये। एक ने सुरुवात करतो तुम्ही पाहता स्ट्राइक इनला योगेश नो स्ट्राइक इनला अविनाश। या बॉल वरती एक पहिला आघाडीचा गोलंदाज P1 च्या पॉवर पेच्या पहिल्या षटकामध्ये नारेवली टीमचा राजू काठे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला। त्याच्या समोर तुम्ही पाहता अविनाशला कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन आणि तुम्ही पाहता पडल्यानंतर हा बॉल खाली राहिला। विकेट कीपर च्या ताब्यात जाऊन विसावला। डॉट बॉल आला। षटक क्रमांक पहिला टॉस जिंकला। कॅप्टनने सांगितलं आम्ही फिल्डिंग करू 60-65 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल असं काय खऱ्या अर्थाने त्यांना बाईट दिली। 60-65 पर्यंत उंबाडे पोहोचेल का मात्र षटकातील पुढचा बॉल बॅटच्या रडार मध्ये उडवला। बॉल चालला लॉंग ऑनला उभा फिल्डर त्याच्या हातामध्ये हाताचा पिसारा फुलवला बॉलला विसावला। विकेटचं पतन OUT पहिला धक्का लागला उभाडे टीमला 1 या आकड्यावरती डीज आहे। लागला 1 या आकड्यावरती टीम उंभारडेला फलंदाज अविनाश कारभारी शून्यावरती बाद झाला। त्याने 2 बॉल फेस केले। पहिला बॉल निर्धाव दुसऱ्या बॉलवरती विकेट लॉंग ऑनला फिल्डरने झेल पकडला। तिथे फिल्डर तुम्ही पाहिले संतोष होते। कट केला या बॉलला तुम्ही पाहता ड्रम बॉक्स स्टेपचा टॅपिंग स्ट्रोक पाहिला। या बॉलवरती सिंगल आली। सिंगलनं स्कोर पुढे चालला। स्कोर बोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता 2 या आकड्यावरती दिनेश आला। दिनेशनं सिंगलनं खेळाला केली सुरुवात 2 या आकड्यावरती। 5 षटकांची मॅच 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा कालावधी 21 मिनिटं लागला। एक क्षेत्ररक्षण आम्ही आतमध्ये घेऊ। काल देखील आम्ही टाइम अलॉट केला खऱ्या अर्थानं। हा बॉल खूप चांगला हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल खाली राहिला। विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावला। डॉट बॉल आला। या षटकातील 1 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे। तुम्ही पाहता खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली जाते राजू काठे या नामी गोलंदाजाच्या माध्यमातून। एडफीचा वर डीप कव्हर पॉइंटला चाललाय गोळीच्या रफ्तार फिल्डर धावतोय त्याला बीट करून शर्यत मात्र जिंकलाय चेंडू बॉल सीमा पार आलाय डीप कव्हर पॉइंटला। या पूर्वार्धामधला पहिला चौकार
पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता. स्कोरबोर्ड वरती 6 वरती 1 धक्का उभारणी टीमला. राजू काटेचं हे पहिलं षटक तुम्ही पाहिलं. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. पेटूचं दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती नावाली ऍड करणं सज्ज झाला. गोलंदाजीवरती तुम्ही पाहता मनोहर भुईर आला दुसऱ्या षटकामध्ये. 3 क्षेत्ररक्षण या सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहाल. या षटकातील पहिलाच बॉल बॅटच्या रडार मध्ये उडवलाय बॉल. मिड विकेटला फिल्डर आहे तो पडेल फक्त प्रेक्षक. बॉल मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलं मनोहरचं या षटकारानं. 6 स्कोर पुढे चालला. 12 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल तुम्ही पाहता. लॉंग ऑफचा फिल्डर जोपर्यंत येईल या बॉलवरती धाव मिळाली आहे ती 1 सिंगल न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती धावा तुम्ही पाहता 13 या कड्यावरती. 13 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. षटक क्रमांक दुसरं पहिल्या बॉल वरती षटकार त्यानंतर सिंगल आली. 13 धावा स्कोरबोर्ड वरती. स्ट्रायकिंगला तुम्ही आता योगेशला पाहता. षटकातील पुढचा बॉल क्लिक केला. फटका चाला लॉंग स्लीप मध्ये सरळ फायलेग बॉडीला इच्छा दिशेनं वेगानं आला. या ओव्हर मधला हा पहिला चौकार. और बंडा चौकाराच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 17 या कड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला बॅटचा आतला कट लागला. बॉल फर्स्ट टिपला डायरेक्ट हिट आलं डेंजर एंडला आणि बॅकअपला तिथे तुम्ही बॉलर मनोहरला पाहिलं. या बॉल वरती सिंगल आली. सिंगल न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता 18 या कड्यावरती. 18 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. पहिला फलंदाज बाद झाला अविनाश शून्यावरती. बिडॉनला बॉल फत्रफेकी इथे कलेक्टिंग झाली नाहीये. कलेक्टिंग झाली असती रनआउटच्या रूपात बाद झाला असता. मात्र स्टॉप केलं मिडॉनला फिल्डरनं. तेवढ्याच वेगाने बॉल फेकला मनोहरच्या हातामध्ये. त्याला कव्हर करता आलं नाहीये. पहिल्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आपण 81 धावा पाहिल्या होत्या. काल 81 धावा पहिल्या मॅच मध्ये तोच पडली टीमनं बनवल्या आयरे विरुद्ध. तोच कालच्या दिवसामध्ये हा स्कोर राहिला. षटकातील पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन पडल्यानंतर बॉल वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये. पेवन पेटूचं पावरप्लेचं मात्र षटक संपलं जातं आणि धावपलकावरती धावा तुम्ही पाहता त्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर नाणेफेकी हरल्यानंतर उंभारडे संघ जाऊन पोहोचला 19 धावेवरती.
तिसऱ्या षटकाला सुरुवात होती बॉलिंग ट्रॅक वरती आला मात्र तुम्ही पाहता गोलंदाज सचिन साळुंके आला. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेला तिन्ही गोलंदाज फ्रेश वापरल्यात खऱ्या अर्थानं. राजू काटेनं गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या. त्याला तिसऱ्या षटका आणायला पाहिजे होतं. काहीतरी रणनीती असेल खऱ्या अर्थानं टीमच्या कॅप्टनची. आणि सचिनला हाणलाय तिसऱ्या षटकामध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. षटकातील पुढचा बॉल कट केला गॅप मध्ये वेगानं चालला बॉल बॉडी लाईन च्या दिशेनं तुम्ही पाहता रिव्हर्सच्या माध्यमातून हा चौकार. चौकाराच्या बरोबरीनं स्कोर जाऊन पोहोचला. तुम्ही पाहता 23 या आकड्यावरती. पुन्हा एकदा रिव्हर्स आठवा झाली डबल ऑर्डरची. बॉल चाललाय थर्ड मॅनला लागोपाठचा रिव्हर्सच्या आडवा बॅट नेणारा हा दुसरा दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार चौकार 4. चौकाराच्या बरोबरीनं स्कोर जाऊन पोहोचलाय. तुम्ही पाहता 27 या आकड्यावरती. रिव्हर्सच्या माध्यमातून तुम्ही 2 चौकार पाहिल्या. षटकातील पुढचा बॉल फ्रंट फुटला डान्सिंग डाऊन द ग्राउंड खाली क्षेत्र लॉंग ऑफला चालला लागोपाठचा तिसरा 3-3 चौकार 4. षटकामध्ये मिडॉनला फिल्डिंग तेवढी चांगली झाली. फळके आली गॅदर करता नाही मनोहरला. रनआउटची विकेट वाचली. कट करण्याचा प्रयत्न जरूर होता. बागफुटला जाऊन तुम्ही पाहता हा बॉल डॉट आला. पडल्यानंतर बॉलला उंची घेतली खऱ्या अर्थानं. डॉट बॉल आला धावफलकावरती. धावा तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 31 या आकड्यावरती. 31 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा इनफिटच्या वर चाला बॉडी लाईनच्या दिशेनं वेगानं एक्स्ट्रा कव्हरला भेदून फाडून सीमा पार आला या ओव्हरमधला चौथा चौकार. राजू काठेला तिसऱ्या षटकामध्ये का नाही आणलं. या ओव्हरमध्ये सचिनला फ्रेश वापरला. त्याच्यावरती प्रत्यल्ला नावा उभाटीचा निलेश जाधव त्याची विकेट रनआउटच्या स्वरूपात झाली असती मात्र त्याच्यानंतर का बॅटिंग तो करतोय. या षटकातील पुढचा बॉल फ्रंट लेफ्टला फक्त दिशा दिली ऑलॉदी कार्पेट मिड विकेटला वेगानं चालला बॉडी लाईनच्या दिशेने आला. या ओव्हरमधला हा 5वा चौकार 4.
एक नंतर लगेच टॉस साठी यायचं खाडी 40+ आणि त्यांना फाईट करणारे मोठा गाव 40+ या मोठा गाव टीमचे निलेश म्हात्रे खऱ्या अर्थानं खूप चांगला क्रिकेट आज 40+ मध्ये देखील या तुमचं देखील शुभागमय झाला या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 39 13च्या सरासरीनं 39 धावा स्कोरबोर्ड वरती चौथ्या षटकाला सुरुवात होती या बॉलिंग ट्रॅक वरती आला गोलंदाज तुम्ही पाहता राजू काठे पहिल्या षटकामध्ये 6 आल्या 1 विकेट दुसऱ्या षटकामध्ये मनोहर आला त्याने धावा खर्च केल्या 13 आणि तिसऱ्या षटकामध्ये सचिन आला महागडा तरला 5 चौकार आल्या धावा आल्या त्या षटकामध्ये तुम्ही पाहिल्या त्या मात्र 20 स्कोर 39 वरती आता चौथ्या षटकाला सुरुवात होती सांगी कोट्यातील तुम्ही पाहताय चौथं वैयक्तिक दुसरं राजू काठे कट करण्याचा प्रयत्न अपील हलकीशी पाहिली तुम्ही आणि इथं फलंदाज झाला बादचा कडा विकेट कीपर जजिंग फलंदाज बाद दुसरा विकेट 39 वरती पहिला विकेट 1 या आकड्यावरती पडला दुसरा विकेट 39 आकड्यावरती पडला फलंदाज बाद झाला तुम्ही पाहिलं योगेशला नवीन आलाय चौथ्या क्रमांकावरती अरुण आलाय बॅटिंग करण्यासाठी षटकातील पुढचा बॉल कट केला स्वतः गोलंदाज जाऊतोय बॉल वरती एक केली पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न नसणारा या बॉल वरती आली सिंगल न स्कोर पुढे चालला स्कोर बोर्ड वरती तुम्ही धावा पाहता त्या 40 या आकड्यावरती धावा धावफलकावरती षटकातील पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल गॅप मध्ये चालला वेगानं लॉग ऑनचा फिल्डर आला एक केली पूर्ण दुसरीचा प्रयत्न दुसरी होईल का फेकी टेन्शन यांना गरज होती का गरज नव्हती या धावेची हाना करता करता इथे मोठे विकेट रन आउटच्या स्वरूपात बाद झाली आहे निलेश यादव रन आउटच्या स्वरूपात बाद लागणारा तिसरा धक्का रूपात काय गरज होती का निलेशला विकेट गेली आणि धावपलकावरती धावा तुम्ही पाहताय त्या 41 या आकड्यावरती दिनेश गेला नवीन बॅट्समन 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी अकरा चेंडू 30 धावेची इनिंग खेळली निलेशनं तो रनआउटच्या स्वरूपात बाद झाला नवीन दिनेश आला बॅटिंग करण्यासाठी 5व्या क्रमांकावरती धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 41 या आकड्यावरती चौथं षटक तुम्ही पाहता 41 धावा या षटकातील पुढचा बॉल फुल टॉस आहे बॉलला खेळला लॉंग ऑनला फिल्डर आहे तिकडे एक केली पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न फेकी ॲक्युरेट आली आहे तुम्ही पाहता नुसरा एकिनला या बॉल वरती एकच आली आहे सिंगल न स्कोर पुढे चालला धावफलकावरती धावा तुम्ही पाहता त्या 42 या आकड्यावरती 42 धावा धावफलकावरती या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे बादचा कडा लागलाय फर्स्ट टिपला इथे डायरेक्ट डेंजर हँडला करायचं होतं बॅकअप थोडं खराब झालं
परंतु लॉंग ऑनचा फिल्डरच्या माध्यमातून बॅकअप चांगला आला. या बॉलवरती सिंगल स्कोर पुढे चालला. स्कोर बोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता 43 या आकड्यावरती. 43 धावा धावफलकावरती. या षटकातील शेवटचा बॉलचा खेळ शिल्लक आहे. चारच धावा खर्च केल्या. एक विकेट. काय गोलंदाजी या षटकामध्ये. हा देखील गोलंदाज खूप चांगला. हा बॉल पडल्यानंतर खाली राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये षटक संपलं. चौथं यशस्वी षटकाची सांगता. या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 4. विकेट मिळवली 1. 2 स्पेलचा खेळ संपला राजू काटेचा. त्याला 2 स्पेल मध्ये धावा खर्च केल्या 10 आणि विकेट मिळवल्या फक्त 2 आणि 4 षटकांची समता झाली. धावफलकावरती धावा 43. प्लस 2 टीमच्या कॅप्टनला विनंती लगेच टॉस साठी या. तुम्ही पाहता लक्ष्मणाला पहिल्याच बॉल वरती बाईच्या स्वरूपात 1 धाव 1 धावेच्या बरोबरीनं स्कोर चाललाय. स्कोर बोर्ड वरती तुम्ही पाहता 44. 44 धावा धावफलकावरती. स्लोगरचा हनामरीचा डेट ओव्हरचं हे षटक तुम्ही पाहता. या षटकामध्ये किती धावा येतील उपाडी टीमच्या बाजूनं. कट केला. बॉल चाला वेगानं सरळ चाला. स्वेकरचा हा फटका थर्ड मॅन बॉडी लाईनच्या बाहेर आला. चौकार. बारा 13 नागाव. हे रेग्युलरचं क्रिकेटर राकेश असतील, रोहित असतील, सूरज सिद्धू, बंटी. चांगला क्रिकेट. आज देखील त्यांना देखील प्रमोट केलं जातं या सॉन्ग मधून. मोठा भडका लगवायचा होता. इथे मात्र विकेट किपर कडनं चुकी झाली. बॅकअप त्याला जरूर भेटलाय. या बॉल वरती आली आहे सिंगल न स्कोर पुढे चालला. स्कोर बोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता 49 धावा धावफलकावरती. डान्सिंग डाऊन द ग्राउंड पॉइंटला पकडलाय. झेल संपला. बॅट्समनचा खेळ. विकेटचं पतन. दोन टीमचे कॅप्टन तुम्ही देखील उपस्थित राहा. मोठा गाव 40+ टीमचा कॅप्टन आणि खाडी 40+ टीमचा कॅप्टन. लॉंग ऑनला फिल्डर आहे तोपर्यंत दुसरी धाव झाली आहे पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा तुम्ही पाहता 51. 50 इज कंप्लीट. 51 धावा धावफलकावरती लागल्यात उभाडे टीमच्या टॉस हरल्यानंतर. आणि या षटकातील शेवटचा बॉल, या इनिंगचा, या पूर्वार्धाचा शेवटचा बॉल. शिल्लक किती धावा येतील. रिवर्सच्या माध्यमात व्यवस्थित बॅट वरती बॉल आला नाहीये आणि या बॉल वरती एकच धाव. इथे पहिला पूर्वार्धाचा खेळ संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये इथे तुम्ही पाहता रनआउटच्या स्वरूपात ही धाव एकच असणार आहे आणि
पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागले जातात 52 आणि 53 धावेचा आता पाठलाग उत्तरार्धामध्ये करायचा. तो नारिवली टीमला नक्कीच कॅप्टन सांगितलं होतं की 60-65 पर्यंत रोखू, पण तेवढ्या धावा झाल्याच नाहीये. झाल्या फक्त 51. आता 52 उभ्याच्या या टॉस साठी लगेच टॉस करूयात आपण. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण लगेच टॉस करू. मोठागाव 40+ टीमचे कॅप्टन निलेश म्हात्रे आणि खाडी 40+ टीमचे कॅप्टन निलेश म्हात्रे, दोन्ही पण निलेश म्हात्रे. त्यांच्यामध्ये टॉस. नाणेची पहिली बाजू नानाशेठ पाटील, प्रमुख आयोजक आणि उत्तमदादा पाटील हे देखील तुम्ही पाहता. कॉल देखील त्यांच्याच हस्ते, हे लाडके आयोजक तुम्ही पाहता नानाशेठ पाटील. कॉल देणार कोण? निलेश म्हात्रे कॉल देणार खाडीचे. उत्तम शेठ पाटील मान्यवरांना विनंती करतो, सर्वप्रथम खाडी 40+ टीमच्या कॅप्टनना टॉस जिंकला. खाडी टीमच्या कॅप्टन टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय, निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करू प्रथम. फिल्डिंग करा. समोर खऱ्या अर्थाने निलेश म्हात्रे टीमचा, मोठागाव टीमचा एक बॅकबॉन आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही त्यांना रेग्युलर देखील क्रिकेट गाजवला. खऱ्या अर्थानं SSC खामलपाडा इथे त्यांना सलामी देखील देण्यात आली आहे. खऱ्या अर्थानं हा मुरलेला खेळाडू आहे. तुम्ही देखील खेळ चांगला करताय. 40+ आहे. हा आताच कुठेतरी निवृत्ती घेतली. खऱ्या अर्थानं आता रेग्युलर क्रिकेट देखील खेळतोय. आपला 40+चा क्रिकेट देखील गाजवतोय आणि खऱ्या अर्थानं शहरी क्रिकेट देखील निलेश म्हात्रे तेवढाच चांगला खेळतोय. काय म्हणाल, कितीपर्यंत टीमला रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी स्कोर रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. असे कोणते गोलंदाज आहेत की निलेश म्हात्रेची विकेट तो गोलंदाज घेणार? कोणत्यावरती लक्ष असेल? श्याम आहे, सुरेश आहे, मी आहे, बाला निगुकर आहे. काय म्हणाल, डे नाईट 40+ ही पहिल्यांदाच नागाव या पंचक्रोशी मध्ये ही स्पर्धा प्रथम इथे आला, कसं वाटलं? काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? खूप छान आयोजन आहे, खेळायला मजा येईल आणि समोर संघ पण मोठा आहे निलेश म्हात्रेचा, मजा येईल खेळायला. हे होते खाडी निलेश म्हात्रे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. टीम मोठागाव खऱ्या अर्थानं खूप चांगला क्रिकेट आज क्रिकेटची निवृत्ती. मोठागाव टीम मध्ये ओम देखील तेवढाच अष्टपैलू कामगिरी करतो. आम्ही देखील त्याच्या खऱ्या अर्थानं कॉमेंट्री केली. याच क्रीडा नगरीमध्ये तो देखील खेळला. खऱ्या अर्थानं वडील क्रिकेट, त्यानंतर मुलगा देखील खेळतो. काय म्हणाल, तुम्ही टॉस गमावला, जर तुम्ही टॉस जिंकला असता तुम्ही काय घेतलं असतं? संध्याकाळचं वातावरण बघतानंतर फ्लडलाईट चालू होईल, तर टॉस जिंकल्यानंतर आम्ही गणेश भोईर विचार करत होतो की आपण बॅटिंगच करूया, कारण का नंतर हवेचं सत्र पण कमी होईल आणि अंधार आणि लाईट याच्यामध्ये सेकंड इनिंग करावी लागेल. त्याच्यामुळे बॅटिंग मनासारखी भेटलेली आहे, तर टार्गेट देण्याचा प्रयत्न करू चांगला. काय म्हणाल दादा आयोजनाबद्दल? खऱ्या अर्थानं या पंचक्रोशीमध्ये डे नाईट पहिल्याच वर्ष आयोजन, LED देखील चांगलं तुम्ही वातावरण पाहताय. खूप चांगली डे नाईटची स्पर्धा पहिल्याच वर्षामध्ये या नागाव क्रीडा नगरीमध्ये आल्या. काय म्हणाल स्पर्धेबद्दल? तर बोलावं तर संपूर्ण नागाव संघाला श्रेय द्यावं लागेल आणि गावकरी मंडळासाठी. तर खूप छान आयोजन केलेलं आहे आणि पहिल्यांदाच 40+ नाईटचं आयोजन, त्याच्यामुळे संपूर्ण नागावकरांचा धन्यवाद बोलेल आणि आम्हाला खेळण्याची संधी दिल्यामुळे त्यांचा पूर्ण नागावकरांचा आम्ही धन्यवाद. हे होते मोठेगाव टीमचे निलेश म्हात्रे. खूप एक काळ खऱ्या अर्थात रेग्युलर गाजवला. शहरी क्रिकेट आज 40+ मध्ये खेळतात आणि त्याला सांगितलं आता आम्ही बॅटिंग आमच्या वाटेला चांगला स्कोर करण्याचा प्रयत्न करू. टॉस खाडी टीमच्या निलेश म्हात्रे जिंकला. त्यानं सांगितलं फाईट चांगली होईल, मॅच चांगली होईल आणि लगेचच ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज तुर्भेगावचा, रायगडच्या मातीतील साई पाटील यांचा मायक्रोफोनवरती. शांतारामजी पाटील निगू आणि बालराम पाटील खऱ्या अर्थानं विभाग प्रमुख नागाव, माजी सरपंच. दादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. मग नागावचा पंचक्रोशीतील हे नागाव गाव म्हटलं, हरिनामाचा गोडवा म्हणा, याच गावापासून लागू झाला, याच गावापासून चालू झाला. आज या डे नाईटचा या उत्तम शेठ पाटील या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं ऑर्गनायझर बालकृष्ण मडवी काल गोलंदाजी दमदार केली आहे आणि ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज तुर्भेचा साईजी पाटील ना मायक्रोफोनवरती. थँक्यू सो मच. हेलो 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 ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. प्रथमतः गणरायाला वंदन करू, तदनंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत
राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजे छत्रपती शंभू महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा. उपस्थित सर्व लाडकी क्रीडा रसिक, उपस्थित मान्यवर आणि स्पर्धेमध्ये सहभागी होणारे तमाम क्रीडा स्पर्धक या सर्वांचं मी साई पाटील सहर्ष हार्दिक स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेनं. आजच्या दी नाईट ह्या स्पर्धेतील पहिली मॅच आपण पाहतोय. एका बाजूला नारिवली आणि त्यांच्या विरोधात उंबर्डे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट सेक्शन मध्ये बॅटिंग करत असताना 52 बनवले, 53चं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पहिल्याच बॉलवर आगाज दमदार 4 सुरुवात फलंदाज राजू काठेकडनं. राजू काठे आणि लक्ष्मण गोरपेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुरेख फटका. ज्या प्रकारे आपण पहिल्या इनिंग मध्ये एका षटकात 5 चौकार पाहिले होते त्याचं प्रत्युत्तर देत असताना राजू काठे आक्रमकतेनं सुरुवात करतोय. 2 बॉल आणि 2 चौकार. यस, 2 चेंडू आणि सलग 2 चौकार ठोकलेत. इथे देखील फटका चांगला आहे इनफिल्डच्या वरतून. हा देखील चेंडू सीमारेषा पार. टिट फॉर टॅट हे प्रत्युत्तर. कारण की पहिल्या सत्रामध्ये देखील सलग 3 चौकार निलेश कडनं आले होते आणि प्रत्युत्तर देत असताना राजू काठेनं देखील सुरुवातीलाच राजू भोईरच्या अगेन्स्ट 3 चेंडू आणि 3 चौकार ठोकलेत. लक्ष जर आपण पाहिलं तर 5 षटकामध्ये 53 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. कारण की ह्या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग आपण पाहतोय. अन्यथा आपण कल्याण डोंबिवलीमध्ये रेग्युलर क्रिकेटचा जर विचार केला तर प्रथमतः आपण विकेटचा विचार करतो. मात्र 40+ जी क्रिकेट असोसिएशन आहे त्या असोसिएशन अंतर्गत कंपल्सरी रन चेसिंग आपण पाहतोय. पहिल्या 3 मध्ये 12 बनवलेत. पॉवर प्लेचा पूर्णतः फायदा घेत असताना आपण राजू काठे यांना पाहतोय. एक शैलीदार ऑलराऊंडर प्लेअर आहे. गोलंदाजी देखील लाजवाब राहिली आणि फलंदाजीमध्ये त्याच प्रकारचा प्रभावी मारा आपण पाहतोय. इथे देखील फटका चांगला आहे. शांत डोक्यानं टेम्परमेंट देखील आपण त्याचं पाहतोय. कारण की 3 चौकार आलेत. त्याला माहित आहे की ज्या गतीनं आपल्याला धावा बनवायच्या आहेत ती गती सध्याच्या घडीला प्राप्त केली आहे. इथनं उर्वरित जे काही चेंडू आहेत तिथे रक्षात्मक खेळ देखील गरजेचा असेल आपल्या टीमसाठी आणि त्या प्रकारची सुरुवात राजू काठे मार्फत. धावफलकावरती धावसंख्या बिडबाद 14 अशी जबरदस्त सुरुवात पाठलाग करत असताना नारिवलीकडनं. नांगसिंग डाऊन दी विकेट. पाठवलं बॉलला लॉंगांच्या वरून. दमदार षटकार, पलटवार. सर्कल मध्ये तडाखेबंद सुरुवात. सलग 3 चौकार पाहिले त्यानंतर तडाखा पाहायला मिळाला. चेंडूला पाठवलं सीमारेषा पार आणि या दुसऱ्या सत्रातील हा पहिला षटकार आपण पाहतोय. आणि या 6च्या मदतीनं धावसंख्या 20 या कड्यावरती. लक्ष 53चा आहे आणि पहिल्या षटकामध्ये जबरदस्त सुरुवात. ड्रायव्हिंग सीटला सध्याच्या घडीला टीम नारिवली पाहायला मिळते. इथे देखील ताकदीचा प्रचंड वापर आपण राजू काठेकडनं पाहिला. मात्र चेंडू बॅटचा संपर्क नाही. डॉट चेंडूनं ह्या षटकाची झाली सांगता एका षटकाचा खेळ संपला. मात्र ह्या एका षटकाचा पूर्णतः खेळ राहिला तो टीम नारिवलीच्या बाजूनं. कारण की 30 बॉल मध्ये 53चं लक्ष गाठायचं होतं. अशा मोमेंटला पहिल्याच 6 मध्ये 20 बनवलेत आणि उर्वरित समीकरण जर आपण पाहिलं तर चेंडू 24 शिल्लक आहे आणि गरज असेल ती आता 32 धावसंख्येची. 33 माफ करा कारण की कंपल्सरी चेसिंग आहे. 52 बांधल्या गेल्या आहेत. 53चं लक्ष आहे. नेक्स्ट मॅच खार्डी आणि विरोधात मोठागाव असे 2 दमदार संघ आपल्याला पाहायला मिळतील. खार्डी संघानं टॉस जिंकला. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा त्यांचा डिसिजन निश्चितपणानं आपण ऐकला. मात्र चालू मॅचचा जर विचार केला तर 2 ताकदवर संघ सध्याच्या घडीला एकमेकांच्या विरोधात आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये जरूर धावसंख्येचा वेग आपण पाहिला. मात्र निर्धारित पॉवर सर्कलची 2 षटकं आपण पाहतो जिथे फलंदाजांना नेहमीच वाव नेहमीच मुभा आपण पाहतोय आणि त्याचा पूर्णतः फायदा राजू काठेनं घेतला. आणि आता 6 चेंडू नंतर मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण लक्ष्मण गोरपेकर यांना पाहतोय. 2 लेजंड क्रिकेटर मी म्हणेन टीम नारिवलीचा जर विचार केला तर एक काळ ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये रेग्युलर साठी गाजवला आणि आता 40+ माध्यमातून देखील दोन्ही हे खेळाडू आपल्या टीमसाठी चांगले योगदान देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की नेहमीच आपण टीम नारिवलीचा जर विचार केला तर
10 वर्ष अगोदरचा जर कालखंड उलगडून पाहिला तर संदीप असतील, लक्ष्मण असतील, अरुण गोरपेकर यांना देखील आपण पाहायचो, राजू काटे असतील, चांगले चांगले प्लेयर निश्चित पाहायला मिळायचे. इथे खराब चेंडू जणू काय पाहिलाय, मात्र 2 धावा तिथे घेण्याचा प्रयत्न आणि धावा 2 कंप्लीट झालेत. पंचांचा इशारा वाईट, 1+2 अशा 3 अतिरिक्त आणि 3च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते आता 23 या आकड्यावरती. जय गावदेव जय हनुमान 40+ क्रिकेट संघ नागाव आयोजित भव्य दिव्य ही स्पर्धा आपण अनुभवतोय. या स्पर्धेचे मुख्य जनक श्री उत्तम पांडुरंगजी पाटील आणि तसेच एका बाजूला आपण पाहतोय आमचे नाना बच्चू पाटील. या 2 आयोजनकर्त्यांच्या वतीनं खरं तर ही एक देखणी स्पर्धा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. त्या दोन्ही आयोजकांचं सर्वप्रथम आपण मनापासून कौतुक करू, मनापासून आभार व्यक्त करू. कारण की 40+ क्रिकेट म्हटलं तर सुरुवातीला एवढा चांगला प्लॅटफॉर्म या 40+ मिळत नव्हता. मात्र मागील जर 2-3 वर्षाचा विचार केला तर भरपूर साऱ्या टीम्स या विभागामध्ये आपण पाहतो आणि त्यानंतर मोठमोठ्या स्पर्धेचं आयोजन नियोजन देखील आपल्याला कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर निलेश जाधव, ज्यानं फलंदाजी चांगली केली होती, गोलंदाजीमध्ये देखील आता त्याला चांगले योगदान द्यावं लागेल. कारण की प्रतिस्पर्धी संघ सुरुवात तर त्यांची जबरदस्त झाली आहे. फुल्लेंचा चेंडू आडव्या बॅटनं अप्रतिम फटका, डीप मध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक देखील नाही आहे, खाली क्षेत्रामध्ये चेंडू फरार, गोलीच्या वेगानं सीमा पार, चौकार. जे अफलातून फटकेबाजी, मैदानाच्या चौफेर चतुरस्त्र फटके सध्याच्या घडीला दोन्ही फलंदाजांकडनं पाहायला मिळतात. इथे देखील पुढे सरसावले, फ्रंटफुटला येऊन हा फटका एक्झिक्यूट केला होता. मात्र डीप मध्ये बॅकअप पाहतोय आपण. क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर आता 3 क्षेत्ररक्षक सध्याच्या घडीला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात, ज्यामध्ये एक मिड विकेट, एक लॉंग ऑन आणि एक वाईडिश लॉंग ऑफ अशा प्रकारची ही व्यूहरचना सध्याच्या घडीला फलंदाज राजू आणि लक्ष्मणसाठी. गोलंदाज निलेश राईट मोर द विकेटचा हा चेंडू जर ऑफस्टिकच्या दिशेनं शप्पल झाले होते, मात्र चेंडू लेगस्टिकच्या देखील बाहेर आहे. सध्याच्या घडीला आमचं कॉम्बॉक्स समालोचन कक्ष जर पाहिलं तर स्क्वेअर ऑफ द विकेट आहे. त्या कारणास्तव इथनं चेंडूची दिशा, चेंडूची लेंथ लाईन या गोष्टींचा उल्लेख करणं आमच्यासाठी थोडंसं जरूर कठीण असेल. आमच्या समवेत सती गुणसंख्यालेखक अतिशय जबरदस्त काम नेहमीच संपूर्ण विभागामध्ये कल्पेश भोईर यांचं आपण पाहतोय. कल्पेश पाटील माफ करा, त्यांचं नेहमीच चांगलं योगदान सातत्यानं आपण पाहतोय. क्रिकेटच्या जेव्हा जेव्हा स्पर्धा ह्या विभागामध्ये आपण पाहतो, इव्हन ह्या विभागामध्येच नाहीये तर अतिरिक्त जिथे जिथे आपण चांगल्या स्पर्धा पाहतो तिथे तिथे गुणसंख्या लेखनाचं अतिशय चांगलं कार्य आपण कल्पेश दादाचं नेहमीच पाहतोय. गोलंदाज निलेश चापोडील चेंडू, शॉर्ट पिच चेंडू आपण पाहिला, मात्र चेंडू बॅटचा संपर्क नाही आणि डॉट चेंडू. पहिल्या षटकात फलंदाजांचं वर्चस्व पाहिलं, दुसऱ्या षटकामध्ये कुठे का होईना प्रयत्न चांगला करण्याचा ते इरादा निलेशचा पाहिलाय. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 31 बिडबाद 31 ही बहुमूल्य भागीदारी सध्याच्या घडीला आपण लक्ष्मण गोरपेकर आणि राजू काठे या 2 फलंदाजांकडनं पाहतोय. 53चा पाठलाग करत असताना सुरुवात अतिशय दमदार या दोन्ही फलंदाजांनी आपल्या टीम साठी मिळवून दिला. एक फ्लाइंग स्टार्ट, स्वप्नात सुरुवात ज्याला आपण म्हणतो ती सुरुवात सध्याच्या घडीला दोघांच्या मार्फत आपण पाहतोय. गोलंदाज राईट मोर द विकेटनं नावाली एंड कडनं चांगला चेंडू, फुल ओव्हरलेनचा हा चेंडू, हलक्या हाताने ड्राईव्ह आपण पाहतो. मिड ऑन मध्ये चेंडू डीप मध्ये मिसफील्ड झाली, जिथे एकच धाव प्राप्त होऊ शकली असती त्या मुवमेंटला मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि अंततः चेंडू निघून गेला, तो सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. पण यस, पाणी मैदानामध्ये आहे का, एक चांगली संकल्पना जेणेकरून वेळेची बचत व्हावा ह्या दृष्टिकोनातनं ही संकल्पना सध्याच्या घडीला आपण पाहतोय. अतिशय सुरेख खेळपट्टी आणि तितकं सुंदर क्रीडांगण सध्याच्या घडीला आपण पाहतोय. मागील 2 वर्ष झाली ह्या क्रीडांगणाचं खरं तर आपण विशेष जर विचार केला तर 40+च्या माध्यमातून हे क्रीडांगण बनवण्यात आलंय आणि तिथे अतिशय चांगल्या स्पर्धा आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. यस, 5 वर्ष अगोदर, कारण की ह्या अगोदर पाठीमागे जे क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणावर आपण सातत्यानं स्पर्धा पाहायचो, मात्र त्यानंतर अतिशय सुरेख हे क्रीडांगण बनवण्यात आलं आणि ह्याच ठिकाणी भरपूर साऱ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यापैकी एक अग्रनामांकित ही स्पर्धा सध्याच्या घडीला आपण पाहतोय.
तर नारिवली गावचे गुरुदास भोईर यांचं शुभ आगमन झालंय. विनंती असेल की या आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. एक रेग्युलर क्रिकेटचे चांगले प्लेयर, अष्टपैलू प्लेयर आहेत, त्यांचं शुभ आगमन आपण पाहतोय. आपल्या संघाला पाठबळ देण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तर विनंती असेल की या आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज कृष्णा भंडारी यांचं आगमन तिसऱ्या षटकासाठी. धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 35 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 17.50च्या सरासरीनं धावा 35 धावफलकावरती. आणि अजूनही गरज जर विचार केला तर येणारे 18 चेंडू आणि 18 धावसंख्येची आवश्यकता. रणबॉल समीकरण ज्या वेगानं धावा बनवल्यात ते पाहता सध्याच्या घडीला या मॅच मध्ये मात्र पकड मजबूत पाहायला मिळते ती टीम नारिवली. कृष्णाचा पहिलाच बॉल पुढे सरसावत खेळत असताना मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल देखील झालाय. चांगलं क्रिकेट दोन्ही संघांचं कौतुक कारण की 40+ माध्यमातून जरी हे संघ खेळत असले तरी देखील अतिशय चांगली ऊर्जा, अतिशय चांगली स्फूर्ती ह्या दोन्ही संघांकडनं पाहिली. कारण की सुरुवातीला आपण पाहिलं निलेशनं दमदार खेळ केला, त्याच्या अगेन्स्ट राजू काटे वैयक्तिक जो 10 चेंडू आणि 29 या आकड्यावरती खेळताना पाहायला मिळतो. अतिशय चांगला लेखाजोखा गुणसंख्या लेखक कल्पेशांच्या माध्यमातून आपण पाहतोय. खूपच सफल झाले होते. ऑफस्टिकच्या अगदी दिशेनं ट्रॅव्हल झाले होते फलंदाज आणि तिथनं फटका एक्झिक्यूट करायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडू. दरम्यान जयदासजी काटे साहेबांचं शुभ आगमन झाले नारिवलीचे. विनंती असेल त्यांना की या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. इथे हफ ट्रॅकर फुल करत असताना हुकचा हा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक नाही आहे. लॉंग लेग रिजनला पाठलाग जरूर केला जातो मात्र त्यांना बीट करून चेंडू वेगानं सीमारेषा पार, खणखणीत असा चौकार. पाहायला मिळते. चांगला चेंडू ह्या प्रकारच्या चेंडूची गरज असेल ती टीम उंबारडीला. कारण की 50+ धावसंख्या बनवली होती. एक फायटिंग टोटल जरूर त्यानं उभं केलं होतं मात्र त्याचा बचाव करत असताना गोलंदाजी खराब झाली. पॉवर प्ले मध्ये मार बसला. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील धावसंख्येची लयलूट झाली आणि इथे देखील तिसऱ्या षटकामध्ये सुरुवात तर चांगली केली. फटका हा देखील चांगला आहे. चपराक लावली आहे डीप मध्ये. बॅकअपला क्षेत्ररक्षक होता त्यांच्याकडनं देखील झाली मिसफील्ड आणि चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्स डीजे. अतिशय चांगले योगदान साई श्रद्धा डीजे नागाव यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे देखील जागा बनवली आहे. शॉट मिड विकेट तैनात होतं त्याच्या डोक्यावरून हा फटका मात्र डीप मध्ये देखील बॅकअपला क्षेत्ररक्षक धाव घेण्याचा प्रयत्न अतिरिक्त केला होता. खरं तर एक धाव कंप्लीट झाली होती आणि त्यानंतर पुढील धावेसाठी प्रयत्न चालू होता. नकार दिला तो राजू काठे यांनी आणि ते षटकाची सांगता तिसरं षटक कंप्लीट झालंय आणि धावसंख्येचा विचार केला तर 46 धावा धावफलकावरती 46 विदाउट लॉस ही कामगिरी आपण पाहतोय. 2 फलंदाजांमध्ये अवैध भागीदारी सध्याच्या घडीला. ज्या प्रकारचा विश्वास या दोघांवरती दाखवला होता आणि त्या विश्वासानं सलामीसाठी ज्या 2 फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये पाठवलं होतं मात्र अगदी विश्वास आपल्या संघ नायकाचा, आपल्या साथीदारांचा त्यांनी सार्थक ठरवलाय आणि एक चांगला फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला मिळवून दिलाय. कारण की 3 षटकाखेरीज धावसंख्या 46 आणि आता गरज आहे ती फक्त 7 धावसंख्येची. कारण की 53चं लक्ष गाठायचं आहे. चेंडू 12 शिल्लक आहेत आणि विजयासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. आतापर्यंत गोलंदाजांचं गोलंदाजी विश्लेषण आपण पाहिलं तर पहिलं षटक फेकलं ते राजू भोईरनं धावा 20 खर्च केल्या. त्यानंतर निलेश जाधवनं 15 खर्च केल्या. निर्धारित तिसरं षटक कृष्णा भंडारी यांचं आपण पाहिलं आणि त्यांनी देखील धावा 11 खर्च केल्यात. एकंदरीत जर आपण विचार केला तर 53चा बचाव करत असताना गोलंदाजी खराब झाली. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू मिळवू शकले नाहीत आणि त्याचंच कारण की सध्याच्या घडीला हा संघ आता बॅकफुटला पिछाडीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज प्रदीप भंडारी 4थं षटक. नेहमीच आपण टर्निंग पॉईंटचं हे षटक म्हणतोय मात्र सध्याच्या परिस्थितीला विनिंग पर्सेंटेज जवळजवळ नारिवलीच्या बाजूने आपल्याला जास्त पाहायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट केली आहे. बराच काळ खेळपट्टीवरती हे दोघे खेळतायत
त्या कारणास्तव थोडीशी थकान दोघांना देखील जाणवत असेल आणि ते एकच बनवली जाते. एकच्या मदतीनं धावफलक आता 47-47 वरती. सिंगल डबलने देखील आता लक्ष कंप्लीट होऊ शकतो. ही रणनीती हे प्लॅनिंग जरूर दोघांनी बनवलंय आणि त्या अनुषंगानं फलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू 11 चेंडू शेष आहेत आणि गरज फक्त 6 धावसंख्येची. 6 मध्ये 11ची गरज हवी होती तर मॅच मध्ये आपल्याला टक्कर पाहायला मिळाली असते. मात्र 11 मध्ये 6ची गरज आहे. इथे देखील सिंगल. दोन्ही फलंदाज टेम्परमेंट कंट्रोल दाखवत आहेत कारण की माहित आहे दोघांना सिंगल डबलने आता लक्ष कंप्लीट होऊ शकतो आणि त्याच प्रकारची फलंदाजी. 2 बॉल आणि 2 धावा या 4थ्या षटकामध्ये आणि धावफलक आता जाऊन पोहोचत ते 48-48 आकड्यावर. गरज 5ची. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी लेफ्ट राऊंड द विकेटनं आता प्रहार करायचा होता. अगदी विविधता गोलंदाजाला दाखवावी लागेल कारण की शॉर्ट टर्म क्रिकेट हे असं क्रिकेट आहे जिथे प्रत्येक चेंडूवरती आपल्याला विविधता दाखवावी लागते. कधी यॉर्क लेनची चेंडू असतील, कधी स्लोअर वन असतील, कधी ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक असे चेंडू हाताळावे लागतात. मात्र तो कारनामा सध्याच्या घडीला गोलंदाज प्रदीप यांना करावा लागेल. दरम्यान स्लोवर चेंडू पिक केलाय, जागा बनवली आहे. स्पेअर लेग पंचांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. चौकार आणि या चौकारनं मात्र सामन्याची हवा काढली आहे. विजयाच्या अगदी उंबरट्यावरती येऊन टेपलाय. तो पाठलाग करत असताना संघ नारिवली. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. इथे देखील पुढे सरसवत फटका अतिशय चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्यांना बीट करून विजयाचा आपला देखील मनापासून आभार व्यक्त करतो. इथून पुढील वाटचालीसाठी आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच खार्डी आणि मोठा गाव. टीम खार्डीनं टॉस जिंकलाय. आपला डिसिजन अंमलात आणून मॅचची लगेच सुरुवात करायची आहे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निश्चित आपण वळणार आहोत. 7 गुणसंख्या लेखकाच्या दिशेनं मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ज्यानं विथ द बॅट धावा कुठल्या त्या 30 धावा आणि गोलंदाजी करत असताना देखील 2 षटकं त्याने फेकली. इकॉनॉमिकल षटकं होती. पहिल्या पॉवर प्ले मध्ये त्यानं 1 विकेट प्राप्त केला होता आणि 4थं षटक हाताळला तेव्हा देखील 1 विकेट. म्हणजे विथ द बॉल 2 विकेट, इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि त्यासोबत बॅटिंग करत असताना धावा 30 कुठल्यात. अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती आजच्या ह्या डे नाईट मधील पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राजू काठे.